या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका महादेवाच्या मंदिरात, जिथे खूप लांबून लोक दर्शनासाठी येतात। कारण असं सगळ्यांना असं वाटतं की महादेव साक्षात इथे वास करतात, राहतात। तर मैत्रिणींनो, हे मंदिर आहे माझ्या घरापासून अगदीच जवळ, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुका आहे। कळवण तालुक्यामध्ये हिंगवे गाव आहे, तिथे हे महादेवाचं मंदिर आहे। आणि इथलं मुख्य विशेष म्हणजे इथला नंदी खूप जास्त मोठा आहे। तर चला तर मग या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन वगैरे घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघू शकतील आणि त्यांना ह्या मंदिराबद्दल माहिती होऊ शकेल। हे मंदिर आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, हिंगवे या गावी कळवण तालुक्यामध्ये बरेच लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात, कारण बऱ्याच लोकांना माहिती आहे इथे असं मंदिर आहे। तर हे मंदिर आहे बालेश्वर महादेवाचं मंदिर आहे। तर हे भरपूर वर्षापासून आहे, मला आठवतही नाही, म्हणजे मी जसं लहानपणापासून इथे दर्शनासाठी येते, तर बरंच जुनं आहे। आणि त्या मंदिराचं पुन्हा नवीन बांधकाम झालेलं आहे साधारण 7 वर्षापूर्वी। तर ती सगळी माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे, पण त्याआधी आपण महादेवाचं दर्शन घेऊयात। तर हे मंदिर आहे पूर्ण शेतात वसलेलं आहे, म्हणजे त्यांच्या घराच्या बाजूला होतं। आधी विठ्ठल शिंदे म्हणून होते, त्यांचा मुलगा आता रविकांत शिंदे हे बघतात हे मंदिराचं सगळं कामकाज, पण पूर्ण गावकऱ्यांसाठीचं आहे हे मंदिर। त्यानंतर सगळ्यांच्या मदतीने हे मंदिर उभारलं गेलेलं आहे। तर बघू शकताय इथला नंदी हा अगदी भव्य असा आहे, अतिशय मोठा नंदी बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही, पण या मंदिरात नंदीची मूर्ती खूप जास्त मोठी आहे, पहिल्यापासूनच आहे। म्हणजे जसं मंदिर आहे तसा नंदी खूप मोठा नंदी आहे, आणि त्यावरती दिलेले नक्षीकाम, झूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर अशा आहेत। तर हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर आवर्जून या मंदिरात एकदा दर्शनासाठी नक्की या, कारण मंदिर तर सुंदर आहेच, पण आजूबाजूचा परिसर सुद्धा अतिशय सुंदर आहे। बघू शकताय तुम्ही, नंदी अतिशय सुंदर आहे। खरं तर असं कधी होत नाही की मी माहेरी आली आणि दर्शनासाठी येत नाही, तर आवर्जून मी इथे दर्शनासाठी येते, कारण माझ्या मुलाचं नाव मी शिवम ठेवलेलं आहे, कारण मी महादेवावरती माझा प्रचंड विश्वास होता आणि महादेवावरती विश्वास होता, त्यामुळे मी या मंदिरात कायम स्वरूपी यायचे। तर इथे तुम्हाला दिसत असेल की मंदिराचा जीर्णोद्धार हा 7/2/2018 झालेला आहे, आणि माझा शिवमचा जन्म हा 10/2/2018 झालेला आहे। आणि शिवमचा जन्म झाल्यानंतर मी त्याला लगेचच या मंदिरात दर्शनासाठी आणलेलं। इथे अतिशय सुंदर अशी गणपतीची मूर्ती दिलेली आहे, आणि प्रत्येक देवासाठी अतिशय छोटं असं मंदिर बनवलेलं आहे। श्री गणेशाय नमः। त्यानंतर कालभैरवाची सुद्धा इथे मूर्ती आहे, बघू शकताय। आणि मंदिरात प्रवेश करण्याआधीच आपल्याला गणपतीचं दर्शन होतं आणि कालभैरवाचं दर्शन होतं। त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर अशी महादेवाचं शिवलिंग बघायला मिळतं। माझी प्रचंड श्रद्धा आहे या शिवलिंगावरती, कारण माझा विश्वास आहे की ज्या गोष्टींची मी इच्छा इथे मागितलेली आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्या पूर्ण झालेल्या आहेत। बघू शकता, हे शिवलिंग आत्ता मला आठवत नाही आहे कुठून तयार करून आणलेलं आहे, पण विशेष स्वरूपात आम्हाला अशा स्वरूपातलंच शिवलिंग हवं आहे, या स्वरूपातून हे मागवलं गेलेलं आहे। पूर्ण मंदिर हे संगमरवरी कामामध्ये आहे, ते सुद्धा एका विशिष्ट ठिकाणून राजस्थानहून मागवलेलं आहे। त्यानंतर समोर पार्वती माता आहे, आणि असं म्हटलं जातं की मंदिराच्या मूर्तीची स्थापना करते वेळी त्याखाली काहीतरी सोनं दिलं जातं। तर विशेष गोष्ट म्हणजे आमच्या पूर्ण गावातनं यासाठी काही प्रमाणात सोनं इथे देण्यात आलेलं होतं, म्हणजे अपेक्षित नव्हतं तेवढ्या गोष्टी। तर म्हटलं चला दर्शनासाठी गेले, व्हिडिओ काढायचाच आहे, तर आपण पूजासुद्धा करून घ्यावी। आणि इथे पाणी बाजूलाच असतं, तिथे पाणी ठेवलेलं असतं, सगळी सोय असते, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नसते।
खरं तर निसर्गरम्य वातावरण आहे इथे, त्याशिवाय सगळ्या सोयीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त एक गोष्ट करायची असते आपल्याला प्रत्येक वेळेस की आपण एखाद्या ठिकाणी जातो त्यावेळेस तिथले फुलं पानं ह्या गोष्टी तोडायच्या नसतात आणि आपण चुकून त्याच सगळ्या गोष्टी करतो, फुलं पानं तोडतो किंवा एक्स्ट्राचा कचरा करतो. तर त्या गोष्टी फक्त तुम्ही इथे जाऊन करू नका, कारण ज्या गोष्टी इथे जपल्या गेलेल्या आहेत त्या आपण पण जपून ठेवल्या पाहिजेत. इतकीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. हा व्हिडिओ बघून जर तुम्ही या मंदिरात दर्शनासाठी जाताय तर मला एकदा कमेंट करून नक्की सांगा की माझा व्हिडिओ बघून तुम्ही दर्शनासाठी गेलात, किंवा गावातून जर कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनीसुद्धा नक्की कमेंट करून सांगा की गावातून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, कारण मी अपेक्षा करते की गावात प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेन आवर्जून आणि प्रत्येक जण त्यांच्या नातेवाईकांना शेअर करेन. तर तिथेच गंध वगैरे सुद्धा आहे, भस्म आहे, अष्टगंध वगैरे आहे, चंदन आहे, सगळ्या गोष्टी तिथे आहेत. तर मी छानपैकी आधी जलाभिषेक करून घेतला, त्यानंतर फुलं सोबत आणलेली होती तीसुद्धा व्हायची होती, त्यानंतर छान मस्त असं भस्म लावून घेतलं शिवलिंगाला. त्यानंतर आजूबाजूने सुद्धा लावून घेतलं. खरं तर शिवलिंगच इतकं सुंदर आहे ना, तुम्ही त्याला जितकं सुशोभित करताय तितकं ते सुंदर दिसत जातं, त्यामुळे मी तितकं ते सजवून घेतलं होतं. आणि इथे जे ह्या मंदिराचं जे पूर्ण मंदिराकडे जे पूर्ण लक्ष देतात ते म्हणजे रविकांत शिंदे. ते रोज सकाळी या मंदिराची स्वतःहून सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असतात. इथे काय कमी जास्त आहे किंवा त्या मंदिराची सकाळची पूजा अर्चा असेल ते सगळं स्वतः बघतात. त्यामुळे मला असं वाटतंय की कुणीतरी एकाने ती जबाबदारी व्यवस्थित घेतली ना, मला असं वाटतंय की आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस त्यांचे वडील या मंदिराची पूर्ण जबाबदारी घेत होते आणि मंदिर ओपन होतं, आधी असं मंदिर नव्हतं, ओपन होतं आणि तेव्हासुद्धा आम्ही सगळे दर्शनासाठी जायचो त्यावेळेस तिथे. आणि अजूनसुद्धा मंदिर नवीन झालेलं आहे तरीसुद्धा अजून सगळे लोक तिथे दर्शनासाठी जात आहेत, शिवाय लांबून लांबूनसुद्धा लोक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे जर तुम्ही कळवण तालुक्यामध्ये जर राहत असाल तर आवर्जून या मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि तुमची काय इच्छा असेल ते एकदा नक्की सांगून बघा. खरंच ती इच्छा पूर्ण होऊ शकते, याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, कारण ते सगळं देवावरती अवलंबून आहे. पण तुम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जाणार असाल तर आवर्जून नक्की एकदा जा आणि देवाचं दर्शन नक्की घ्या. तर माझी पूजा उरकून झालेली होती. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट नक्की करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. तर बघू शकता आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर ठेवलेला आहे त्यांनी. ही आजूबाजूची शेती आहे ती पूर्ण त्यांचीच आहे, बघू शकताय हे पूर्ण त्यांची शेती आहे आणि त्यांच्या शेतात हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. जर तुम्ही कळवण तालुक्यामध्ये असाल तर 100% तुम्ही इथे एकदा भेट नक्की देऊ शकताय. बघू शकताय खूप सुंदर ठिकाण आहे. बालेश्वर महादेव मंदिर म्हणून आहे, हिंगवे या ठिकाणी आहे. आवर्जून एकदा नक्की भेट द्या. बघू शकताय मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे, झाडंसुद्धा भरपूर लावलेली आहेत आणि इथं आल्यानंतर आपल्याला जितकं शांत प्रसन्न असं वाटतं ना तर तुम्हाला दुसरीकडे कुठेच नाही वाटू शकत. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकते की तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्यायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं नोटिफिकेशनसुद्धा नक्की दाबा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि देवपूजा करत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ. बाय बाय.